चिखलीकरांनी निवेदन दिलं आहे। आम्ही सातत्याने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही सगळेजण ह्याबद्दलचा एकंदर जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर देखरेख ठेवून आहोत। जिथं जिथं ताबडतोब ज्या गोष्टीचे निर्णय घेण्याची गरज असेल तशा प्रकारचे निर्णय पण घेतो आहे। आता पुण्यामध्ये खडकवासल्याचं पाणी वरची सगळी धरणं सोडल्यामुळं पातळी वाढत चाललेली आहे, परंतु तिथं जिल्हाधिकारी, नंतर PMC कमिशनर आणि बाकीची जी यंत्रणा SDRF, NDRF या सगळ्यांना अलर्ट राहायला सांगितलेलं आहे। काही भागामध्ये पाणी जास्त झालेलं आहे, तिथल्या लोकांना स्थलांतर करायला सुरुवात केली। नदीला पाणी आल्यामुळं खडकवासल्याचं धरणाचं त्यामुळं पाण्याची पातळी, जे खालचे पूल आहेत ते पाण्यामध्ये गेलेले आहेत, तिथली रहदारी पूर्णपणे थांबवलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत कुणी तिथं धोका पत्करू नये अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत। कोल्हापूरला पण पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे। कदाचित धोका पातळी ओलांडण्याची शक्यता आहे आणि त्याच्यावर तिथल्याही सगळ्यांना, म्हणजे जलसंपदा विभाग असेल, रेव्हेन्यू विभाग असेल, पोलीस विभाग असेल, ह्या ज्या ज्या यंत्रणा अशा काळामध्ये राज्य सरकारच्या वतीनं काम करत असतात, महानगरपालिका असतील, ह्या सगळ्यांना सतत सूचना देऊन त्यांना कुठली अडचण आली तर ताबडतोब सोडवण्याचं काम केलं जातं। आत्ता पण मी तुमच्याशी बोलून डिझास्टर मॅनेजमेंट ही आपल्या मंत्रालयामध्ये पहिल्या मजल्यावर आहे, तिथंच मी त्या ठिकाणी चालले